नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. तर आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट प्रकाश जाधव साहेब. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल आणि त्यांनी आतापर्यंतचा जो काही प्रवास आहे त्यांच्या या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर, आपलं नाव? नमस्कार. सर, मला सांगा, आपलं सामाजिक काम आणि आतापर्यंतचा जो काही आपला प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगा? सर, तसं जर पाहिलं तर माझा जन्मच मुळात स्लम एरिया आणि गरीब कुटुंबात झाला आणि आमच्या बुलढाण्यामध्ये जुनं गाव नावानं जे एरिया ओळखला जातो त्यामध्ये साधारणतः जुना गाव असेल, शिवाजीनगर असेल, भीमनगर असेल, आंबेडकर नगर असेल आणि भिलवाडा असेल, ज्या नावानं समजा बिलठाणा म्हणून पूर्वी बुलढाणा ओळखलं जायचं, अशा वस्तीमध्ये माझा जन्म झाला. आणि अशा परिस्थितीत जन्माला असताना खूप संघर्षमय जीवन, शिक्षणापासून अगदी शिक्षणसुद्धा दुरापास्त होईल अशा प्रकारचं आमचं कुटुंब होतं. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, कुठलीही सामाजिक पार्श्वभूमी नाही आणि कोणाचाही आधार नसताना माझं शिक्षण झालं. आणि संघर्षातून पुढे जात असताना ज्या ज्या गोष्टीचा माझा सामना झाला त्या गोष्टी आजही माझ्या मनात आहेत आणि त्यासाठी जीवनात काहीतरी करावं. जे आपल्याला भोगावं लागलं ते कुणाला भोगावं लागू नये या उद्देशानं मी सामाजिक कार्यात पडलो. आणि शिक्षण मध्येच सोडून 12वा वर्ग झाल्यानंतर शिक्षण मध्येच सोडून मला नाईलाज असतो माझ्या आर्थिक परिस्थितीची विवंचनेतून मला नोकरी पत्करावी लागली. आणि मेरिटचा विद्यार्थी असल्यामुळं अगदी शिवाजी हायस्कूलमध्ये बकी चोपडेंसारख्या कडक शिस्तीमध्ये आम्ही शिकलो आणि तिथून आम्हाला सगळं शिक्षण मिळालं आणि त्यातून आम्ही घडत गेलो. आणि असं करता करता पुढचा जो प्रवास आहे आमचा, सेवेत आल्यानंतर कुठल्याही सामाजिक कार्यात पडत असताना, तर मी ज्यावेळेस सेवेत जॉईन झालो 1979मध्ये, तर त्यावेळेस आमच्या जुन्या गावामध्ये आम्ही त्याच्या अगोदर तरुणांना व आपल्या स्लम एरियामध्ये राहणाऱ्या मुलांना कुठल्याही सुखसुविधा नाहीत आणि त्यांना सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एक विचार असा केला की एक त्यांना ताकदीचे किंवा त्यांना व्यायामाचे किंवा आरोग्यरक्षण कसं करायचं याचे धडे मिळावेत आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहावं. स्लम एरियामध्ये आरोग्याचा फार मोठा प्रॉब्लेम असतो. तर लहानपणापासून त्यांना ते शिक्षण मिळावं आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि चांगले त्यातून मुलं घडावेत, त्यांचा बौद्धिक विकास व्हावा, शारीरिक विकास व्हावा, अशी पहिल्यापासून इच्छा होती. म्हणून आम्ही 29 एप्रिल 1975 साली बुलढाणा शहरातली पहिली अद्ययावत व्यायामशाळा त्या जुन्या गावामध्ये सुरू केली आणि तिथं विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश सुरू केला. आणि त्यासाठी आम्ही ही संस्था रजिस्टर केली आणि शासनाकडे अनुदानासाठी अर्ज केला आणि सुदैवानं आमचा अनुदानाचा अर्ज मंजूर झाला आणि आम्हाला थोडं का होईना पण अनुदान मिळत गेलं. आणि इतर काही जे देणगीदार लोक होते त्यांच्या संपर्कात राहून आम्ही हे सर्व आर्थिकदृष्ट्या हे करत गेलो आणि विद्यार्थी घडवत गेलो आणि त्यातून इतके चांगले चांगले लोक घडले. म्हणजे आजचे जे आपले आमदार आहेत डॉक्टर संजय गायकवाड, ते सुद्धा अभिमानानं सांगतात की मी या व्यायामशाळेचा विद्यार्थी आणि माझी सुरुवात इथून झाली आणि मी घडलो सुद्धा इथेच, अगदी आजही ते सांगतात. आणि इतके चांगले लोक आम्ही घडवले. आणि पुढचा प्रवास माझा सेवेमध्ये असताना पहिल्यापासून संघटन करण्याची सवय, 19 सामाजिक कार्यात भाग घेण्याची सवय आणि कोणीही माणूस जर आपल्याकडे धावत समस्या घेऊन आला तर त्याचा आसू पुसण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद कुठेही मिळणार नाही. कितीही पैसे दिले आणि कितीही खर्च केला तरी मिळू शकत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि त्या अनुभवातून मी हा विषय पुढे नेला. आणि 1985मध्ये मी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील मराठा महासंघाचे संस्थापक त्यांच्या संपर्कात आलो आणि मराठा सेवा महासंघामध्ये काम करायला मी सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये असताना जिल्हा परिषदेची संघटन तयार करायचं व आपल्याला आणि कर्मचाऱ्यांवर सुद्धा जो अन्याय होतो, त्यांच्या कुटुंबाची सुखं दुःख, त्यांच्या कुटुंबातल्या समस्या या समजून घेता याव्यात म्हणून आपलं संघटन हे फक्त काही मिळवण्यासाठी असतं असं नाही आहे. त्या माध्यमातून आपण त्या कुटुंबाशी संलग्न होतो आणि त्याच्या सुखदुःखात, त्याच्या समस्यांमध्ये आपण ज्यावेळेस समरस होतो
आणि त्या कुटुंबाचं सुख ज्यावेळेस आपल्या डोळ्यांना आपल्याला दिसते त्यावेळेस वेगळं समाधान लाभतं. आणि या उद्देशानं मी त्यात प्रवेश केला आणि मी एक संघटनेमध्ये प्रवेश केला, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची संघटना. आणि त्या संघटनेमध्ये प्रवास करत करत माझा 40 वर्षाचा सेवेमध्ये प्रवेश झाला आणि आज मी प्रदेश उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे. विविध पदं मी भोगले या संघटनेमध्ये आणि आजही मी त्या पदावर कायम आहे आणि त्या माध्यमातून मी कर्मचाऱ्यांच्या सुद्धा समस्या सोडवत असतो. आणि मराठा महासंघानंतर मराठा सेवा संघात मी आलो. आमचे युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर यांच्या संपर्कात आल्यानंतर मी सतत 20 वर्ष त्यांच्यासोबत काम करत आहे. 20-25 वर्षापासून 8 वर्षे मी मराठा सेवा संघाचं कार्याध्यक्षपद भोगलेलं आहे. त्यानंतर मराठा सेवा संघाची जी पहिली पतसंस्था त्याचा म्हणजे फाउंडर सदस्य मी आहे. हे सगळं करत असताना आजपर्यंतचा माझा प्रवास शासकीय सेवेतून मी सेवानिवृत्त झालो. परंतु समाजकार्याची जी आवड आहे ती अजूनही माझ्या पिंडातून गेलेली नाही. म्हणून मी कुठंतरी आपल्याला राजकीय बैठक असावी आणि त्या माध्यमातून समाजसेवा करता यावी. यामध्ये राजकारणात जाण्याचा एवढाच उद्देश आहे की मला समाजकारण त्या माध्यमातून करायचं आहे. आणि कुठल्याही गोष्टीला राजकीय बैठक असल्याशिवाय माझा जो अनुभव आला मला एवढ्या वर्षाच्या कालावधीत की राजकीय बैठक असल्याशिवाय काही गोष्टी पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून मी राजकीय व्यासपीठ मिळण्यासाठी सेवेमध्ये असताना ते मला शक्य नव्हतं. आणि दुसरी गोष्ट अशी, कोणावरचा अन्याय दूर करायचा म्हटल्यानंतर आपण सेवेतून गेल्यानंतर ते कसं करणार, त्यासाठी सुद्धा व्यासपीठ आवश्यक आहे. म्हणून मी 2008 साली माझी कायद्याची जी सनद आहे 2008मध्येच मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि कायद्याची डिग्री घेतली आणि LLB झाल्यानंतर मी रिटायर झाल्यानंतर आता वकिलीचा व्यवसाय सुरू केलेला आहे. त्या माध्यमातून सुद्धा गोरगरिबांना न्याय द्यायची माझी भूमिका आहे. म्हणजे जे गोरगरीब समाजातले लोक आहेत आणि तो प्रवास आता माझा सध्या सुरू आहे. एक प्रश्न असा आहे की आपण आतापर्यंत सामाजिक क्षेत्रात काम केलं आहे. समाजात विविध जे काही कारणं असतील त्यावर तुम्ही काम केलं आहे, युवक घडवण्याचं काम केलं. परंतु आता आपण राजकीय क्षेत्रात देखील या ठिकाणी आहात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आपल्याकडं जिल्ह्याचं सचिवपद आहे शरद पवार गटाचं. तर ही जबाबदारी पेलत असताना आता तुम्ही कशा दिशेनं काम करता आहात, पुढचे तुमचे ध्येय धोरणं काय आहे आणि तुम्हाला आता पुढं काय करायचं आहे? माझा जो प्रवास आहे, माझ्या प्रवासामध्ये एक माझ्या आयुष्याचा जो कंगोर आहे तो दुसरा असाही आहे की सहकार क्षेत्रामध्ये मी प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे आणि सहकार क्षेत्रामध्ये मी 27 वर्ष माझ्या जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचा अध्यक्षही होतो. आणि मी सेवानिवृत्त झाल्यानंतर सहज मी माझी वकिलीचा व्यवसाय सुरू करून माझं कुटुंब आणि पैसा कमवू शकलो असतो. परंतु मला ते मानवलं नाही आणि मला समाजकार्याची आवड असल्यामुळे मी मुळातच यामध्ये या राजकारणात जाण्याचा उद्देशच माझा तो आहे. आणि राजकारणात आल्यानंतर मी पक्ष निवडत असताना राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष, कारण पवारसाहेबाचे विचार पहिल्यापासून माझ्या मनामध्ये मला पटणारे होते. आणि पवारसाहेबांनी जे विविध क्षेत्रात काम केलं, म्हणजे एक क्षेत्र असं नाही की पवारसाहेब त्या क्षेत्रामध्ये नाहीत. आणि अशा माणसाच्या विचारसरणीनं मी प्रभावित झालेलो असल्यामुळे मी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्याची माझी इच्छा होती. म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. आणि सुदैवानं आमचे नेते डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे आम्ही एका शाळेत होतो आणि मी खरा म्हणजे मी आमचे सहकार महर्षी स्वर्गीय भास्कररावजी शिंगणे यांच्या विचारांचा पाईक होतो आणि म्हणून मी त्यांच्या घराण्याशी सुद्धा संलग्न होतो. आणि या सर्व दृष्टीतून मला प्रेरणा मिळाली आणि मी या पक्षामध्ये सामील झालो. आता पुढच्या दृष्टीनं या पक्षात काम करत असताना केवळ राजकीय महत्त्वाकांक्षा आणि काही मिळवायचं आहे हा माझा बिलकुल उद्देश नाही. या माध्यमातून आपण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत, कारण माझ्या मते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आंबेडकरी चळवळीच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. आणि म्हणून मी या पक्षात प्रवेश घेतला आणि या माध्यमातून आपण समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करायचा.
आणि समाजातल्या शेवटच्या घटकाचं कल्याण कसं होईल, त्याला मार्गदर्शन कसं लाभेल आणि आपल्या गोरगरीब समाजातल्या मुलांची, वंचित घटकातले जे मुलं आहेत त्यांच्या मुलांना चांगलं मार्गदर्शन कसं मिळेल आणि ते मुलं एका चांगल्या पातळीवर कशी येतील, हा आपला प्रयत्न असला पाहिजे या विचाराचा मी आहे. आणि त्यासाठी मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करतो. त्यांनी या ठिकाणी सांगितलं की विचार जो आहे तो विचार दोन ठिकाणी विभागला जाऊ शकत नाही. तो विचार जो आहे एकच आहे आणि तोही शरद पवार यांच्या विचारावर चालणारी जी राष्ट्रवादी आहे ती एकाच ठिकाणी आहे. जरी वरच्यावर दोन गट दिसत असले तरी विचारानं शरद पवार यांच्या मागं समाज आणि लोक भक्कमपणे उभी असल्याची माहिती जी आहे ती सरांनी या ठिकाणी दिली आहे. यासह पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत नवीन विषयावर पुन्हा चर्चा करूयात. तोपर्यंत नमस्कार. नवराष्ट्र, दीपक मोरे, बुलढाणा.